इथे जाणवत आहे असह्य उकाडा असून तुम्ही इथे बसला आहात. मग खरंच मला चांगले मार्क्स मिळवण्याची किती इच्छा आहे यावरनं लक्षात येतं. त्यामुळे विषयाला सुरुवात करतो. मॅथमॅटिक्सचा जो पेपर आहे, देर आर 50 क्वेश्चन्स अँड 90 मिनिट्स. सो ऑन अन ॲव्हरेज 108 सेकंड्स पर सम. बघा मी इथे शब्द वापरलाय ऑन अन ॲव्हरेज. याचा अर्थ 108 सेकंड झाल्यावर पहिलं सम करून झालं नसेल तर लगेच दुसरं सम करायचं असं होत नाही. ऑन अन ॲव्हरेज 108 आणि एवढा वेळ पुरतो. कसा ते मी सांगणार आहे आता. बरेचसे टॉपिक्स आहेत तुम्हाला माहिती आहे, बुलियन अल्जिब्रा किंवा लॉजिक. या टॉपिक्स वरची सम्स करताना कंपॅरेटिव्हली खूप कमी वेळ लागतो, साधारणपणे 40 to 50 सेकंड्स. त्यामुळे उरलेले सेकंड्स तुमचे शिल्लक असतात. माझा असा आग्रह असतो कायम की गेल्या 7-8 वर्षात बोर्डाच्या परीक्षेत जी सम्स विचारली आहे ती तुम्ही चांगली तयार करा. अनेक लोक यावर कदाचित ऑब्जेक्शन घेतील. मॅथमॅटिक्स मध्ये पाठांतराला महत्व आहे. मी सम्स पाठ करा म्हणत नाही, मी फॉर्म्युली पाठ करा असं म्हणतोय. आणि सम्स पुन्हा पुन्हा करून बघितले असतील तुम्ही तर सम बघता क्षणी त्याचा आन्सर काय आहे हे तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे अशी जर काही सम्स असतील तर तिथे तुमचा वेळ वाचणार आहे. सो इन्स्टेड ऑफ 108 सेकंड यू मे रिक्वायर ओनली 10 to 15 सेकंड. त्यामुळे हा जो वाचलेला वेळ आहे तो काही टॉपिक साठी तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो लागणारच आहे. जसं प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीची सम्स करताना बरेचदा आपल्याला विचार करायला लागतो की अरे कंडिशनल प्रोबॅबिलिटी आहे का, इंडिपेंडंट इव्हेंट्स आहेत का, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यामुळे 108 सेकंडच्या ऐवजी कदाचित 180 सेकंड एवढा पण वेळ तुम्हाला काही सम्ससाठी लागू शकेल. तर तसा जर तो लागला तर टाइम व्हायचं काही कारण नाही, कारण तुमचा आधीचा जो वाचलेला वेळ आहे तो तुम्हाला उपयोगात येणार आहे. आता पुढचा पार्ट इथं दिलं की शॉर्टकट मेथड. मॅथमॅटिक्सच्या 50 सम्स पैकी माझा असा दावा आहे की 10 ते 15 सम्स अशी आहेत की जिथे तुम्ही शॉर्टकट मेथड नक्की यूज करू शकता. तर त्यातला काही पार्ट मी इथे तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लास्पिताल सुरू. लिमिट्सची जी सम्स आहे ती करताना जर आपण राजमान्य मेथड नेहमीची मेथड वापरली तर वी मे रिक्वायर 3 to 4 मिनिट सगळं जर व्यवस्थित लिहायचं म्हटलं तर. पण हा जो एक रूल आहे गिवन बाय फ्रेंच मॅथमॅटिशियन लास्पिताल, तुमच्या असं लक्षात येईल की इव्हन बी ग्रुप सम इज कन्व्हर्टेड इन टू प्ले ग्रुप. इतका या रूलने फायदा होतो. तर तो रूल नेमका काय आपण बघू. इफ लिमिट एफ ऑफ एक्स एज एक्स टेंड्स टू ए and limit g of x as x tends to a both are 0, then L equal to limit of f of x upon g of x as x tends to a is what? Limit of f dash of x upon g dash of x as x tends to a. एक लक्षात घ्या, मी इथे कोशंट रूल अप्लाय केलेला नाही. युजली आपण काय करतो, टू डिफरन्शिएट u upon v we use quotient rule. But here numerator is to be differentiated separately, denominator is to be differentiated separately. पण बरेचदा असं होतं की लास्पिताल रूल वापरूनही पुन्हा 0/0 फॉर्म मिळतोय. मग त्या केसमध्ये काय करायचं, पुन्हा लास्पिताल रूल यूज करायचा. सो इफ दिस इज द केस देन व्हॉट इज L? L equal to limit of f double dash of x upon g double dash of x as x tends to a and so on. आता जेव्हा शॉर्टकट मेथड यूज करायची असते तेव्हा तुम्ही टू बी एक्स्ट्रा केअरफुल. इथे एक उदाहरण देतो. एका सम मध्ये 0/0 फॉर्म वॉज नॉट देअर, तरी काही लोकांनी लास्पिताल रूल अप्लाय केला आणि त्यामुळे त्यांचं सोल्युशन चुकलं. सो टू बी व्हेरी केअरफुल. लास्पिताल रूल केव्हा यूज करता येईल, व्हेन यू गेट 0/0 फॉर्म ऑन टेकिंग द लिमिट. नेक्स्ट स्लाइड. आता हे एक सम बघा. लिमिट x minus sin x upon x cube as x tends to 0. आता हे जर बोर्डाच्या परीक्षेत विचारलं असतं तर ते डी ग्रुपचं सम म्हणून विचारलं असतं. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, अदरवाईज पुट x इक्वल टू 3 थीटा ही सबस्टिट्यूशन यूज करून हे सम करायचंय. पण लास्पिताल रूल जर यूज केला तर किती सोपं जातं बघा. 0/0 फॉर्म आहे का? येस इट इज.
What is derivative of numerator? 1 minus cos x. What about denominator's derivative? 3x square. So it is 1 upon 3 into. Now it is standard limit. Its value is half. So what is the final answer? 1 upon 3 into 1 upon 2. That is 1 upon 6. बघा लास्पिटाल्स रूल नाही, हे अगदी सोपं झालं. बरेचदा मॅट्रिक्सचा इन्व्हर्स विचारला जातो. आता इन्व्हर्स फाइंड आउट करण्याच्या अनेक मेथड्स आहेत, तुम्हाला माहिती आहे. बट इन मेनी केसेस इट इज ऍडवायजेबल टू यूज धिस मेथड. इथे असं लिहिलं आहे, इफ यू आर आस्क्ड टू फाइंड ए इन्व्हर्स, चेक ऑप्शन फॉर व्हॉट ए टू ए इन्व्हर्स इक्वल टू आय, युनिट मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्यामुळे ऍक्च्युअल प्रॉडक्ट फाइंड आउट करायची गरज नाही. यू शुड नो दॅट एनी इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स मल्टिप्लाय बाय इन्व्हर्स इज नथिंग बट युनिट मॅट्रिक्स. राईट. तिसरा पार्ट बघा. दिस इज अन इम्पॉर्टंट सीईटी क्वेश्चन. आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये जो एक लेख आलाय त्यात मेमरी बेस्ड 10 क्वेश्चन दिलेले. सीईटीची परीक्षा झाल्यावर क्वेश्चन पेपर मिळत नाही. खरं इथे अनेक पालक उपस्थित आहेत, त्यांना मी अशी रिक्वेस्ट करेन की तुम्ही बोर्डाकडे याबाबत आग्रह धरला पाहिजे की त्यात काय लपून ठेवण्यासारखं. तो क्वेश्चन पेपर द्यायला काहीच हरकत नाही खरं, पण तो दिला जात नाही. त्यामुळे क्वेश्चन पेपर रादर पेपर देऊन बाहेर पडल्यावर अनेक मुलांना मी विचारलं की तुम्हाला आठवतात काय काही प्रश्न. नाराजीने का होईना अनेकांनी प्रश्न दिले आणि मग त्यातले जे कॉमन प्रश्न आहेत असे 10 प्रश्न आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये दिलेले आहेत आणि त्यांची आन्सर्स पण दिली आहेत. यावरनं नेमके कसे प्रश्न विचारले जातात मॅथमॅटिक्स मध्ये याचा तुम्हाला अंदाज येईल. पुढच्या सोमवार मंगळवार आपटे सरांचे लेख येणार आहेत, फिजिक्स आहे. तर आपटे सर पण एक 8-10 मेमरी बेस्ड क्वेश्चन देतील, त्यावरनं तुम्हाला अंदाज येईल. ते तुम्ही जरूर वाचायचं, कारण अनेक लोक उगीच खूप जास्त डिग्री ऑफ डिफिकल्टी असलेले क्वेश्चन तयार करतात, तर त्याचा काही उपयोग नाही. नेमकं कशी तयारी करायची, कुठले प्रश्न येतात याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल. आता हे सम बघा. इफ ए स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस डी वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स, देन ऑप्शन दिले होते. करेक्ट ऑप्शन आहे बघा, a अपॉन h इक्वल टू h अपॉन b इक्वल टू g अपॉन h. बोर्डाच्या परीक्षेत जे विचारलं असतं तर खूप लेंथी मेथड आहे, पण सीईटी मात्र तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. कसं लिहिता बघा. दीज आर फर्स्ट अँड सेकंड रो एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट. ओळखीचा वाटतोय करा डिटर्मिनंट. से यस. येस. इफ व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0, then general second degree equation in x and y represents a pair of lines. मग आता या डिटर्मिनंट मधल्या फर्स्ट आणि सेकंड रोज मधले जे एलिमेंट्स आहेत, करस्पॉन्डिंग एलिमेंटचे रेशोज घ्या आणि ते इक्वेट करा, यू गेट द आन्सर. बिलीव्ह मी, हे 2 वर्षापूर्वी एका स्टुडंटनी मला सांगितलं की सर असं तुम्ही मुलांना सांगा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. आणि माझे काय आणि सगळ्या शिक्षकांचे अनुभव असतील की विद्यार्थीच बरेचदा शॉर्टकट मेथड सांगतात. त्यामुळे डोळे पुढे ठेवून जर अभ्यास केला तर आपल्याला त्या मेथड सुचू शकतात. नेक्स्ट, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन गिव्हन बाय ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस dy स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0 इज. आता प्रत्येकाच्या मनात ही आलं की सर तुम्ही शॉर्टकट मेथड सांगताय, पण समजा आम्हाला ही आठवली नाही मेथड, तर रेग्युलर मेथड काय हे पण आम्हाला माहिती पाहिजे. अगदी बरोबर. आधी शॉर्टकट मेथड बघा आणि मग रेग्युलर मेथड सांगतो. हा पाठ तुम्ही पाठ करायचा आहे. लिहून बघितला 2-3दा की पाठ होतो. डिनॉमिनेटर तुमच्या ओळखीचा आहे, एक्स स्क्वेअर मायनस एबी. इफ एक्स स्क्वेअर मायनस एबी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. बरोबर. त्यामुळे न्यूमरेटर सेपरेटली फक्त लक्षात ठेवायचंय, यू गेट द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. समजा हा पार्ट लक्षात नाही राहिला तर काय करायचं, काय हमाली करायची, डॉन्की मेथड. फाइंड आउट सेपरेट इक्वेशन. एकदा सेपरेट इक्वेशन मिळाली की ती 2 इक्वेशन सॉल्व्ह करा, यू गेट द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तसे तुम्हाला करता येईल. त्यानंतर द कंबाइंड इक्वेशन ऑफ द बायसेक्टर्स ऑफ द अँगल बिटवीन द लाईन ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस dy स्क्वेअर प्लस 2gx
plus 2fy plus c equal to 0 is x square minus y square upon a minus b equal to xy upon h. हा एक महत्वाचा पार्ट आहे, तो लक्षात ठेवा. नंबर 6, if ax square plus twice hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0 represents a pair of parallel straight lines, then the distance between them is given by. हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे. जर इक्वेशन पॅरलल लाईन्स रिप्रेझेंट करत असेल तर त्याच्यातलं डिस्टन्स बरेचदा फाइंड आउट करायला लागतं. तिथे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करता येईल. इफ यू डू नॉट रिमेंबर दिस then find out separate equations. If you have separate equations, then there is a ready-made formula to find the distance between lines. You can use that. पण हा फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला तर सोपं जाईल. आता 7वा रिझल्ट हाही महत्वाचा आहे. हे पर्टिक्युलर सम म्हणत नाही, दिस टाइप इज इम्पॉर्टंट. ddx त्यानंतर इक्वल टू साइन नको होतं खरं. ddx of x into root a square minus x square upon 2 plus a square upon 2 sin inverse x upon x what. आता चांगला स्टुडंट म्हणेल की ज्या तेवढं लांबलचक दिलंय त्याची काहीतरी गडबड आहे. शॉर्टकट मेथड आपल्याला यूज करायची. आन्सर मी डायरेक्टली लिहिलंय रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तुम्हाला पण ते लिहिता आलं पाहिजे, प्रोव्हाइडेड तुमचे रिझल्ट पाठ पाहिजे. बघा, माझी सगळीच मतं तुम्हाला पटतील असं नाही, पटावीत असं माझा आग्रही नाही, पण मी जे सांगतो त्यामागचं लॉजिक तुम्हाला पटतंय का बघा. इंटिग्रेशन किती सम्स केली पाहिजे? एकदा म्हणला 1000 सम्स केली पाहिजे. मला नाही वाटत 1000 केली पाहिजे. आता 1000 सम्स करणाऱ्यांची स्टाईल बघा. पहिलं सम करतात, कुठला फॉर्म्युला या यूज करायचा आहे, कुठेतरी फॉर्म्युली पार्ट लिहून ठेवला असतो त्या बघतात, सम सॉल्व्ह करतात. 100 समला पण कुठला फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लिस्ट मध्ये बघतात, तो वापरतात. डोंट डू दॅट. फॉर्म्युली पाठ करण्यावर भर द्या. नॉट ओनली फॉर्म्युली बट यू शुड रिमेंबर ऑल टाइप्स ऑल्सो. खूप महत्वाचं आहे. सम बघता क्षणी कुठल्या टाईपचं आहे हे तुम्हाला कळू शकतं. पुस्तकात खूप छान दिलंय तुम्ही, ते टाईप तुम्ही लक्षात ठेवा. फॉर्म्युली पाठ करा, पाठांतराला पर्याय नाही. विंडोज पाठांतर नाही करायचं. आय कॅन अंडरस्टँड दॅट. साइन 3 थीटा लगेच सांगता आलं पाहिजे की साइन 3 थीटा इज 3 साइन थीटा मायनस 4 साइन 2 थीटा. तुम्ही जर म्हणाल की पाठांतर करायचं नसतं, मी डिराईव्ह करतो, वेळ संपलेली असेल, तर साइन 3 थीटा म्हणता क्षणी हा फॉर्म्युला आठवला पाहिजे. तसं इथे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की अरे इंटिग्रल रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज दिस. And what is integral? It is an antiderivative. मगाशी जर तुम्ही वेबिनार थोडा ऐकला असेल तर मी सांगितलं होतं इथे आधी कोंबडी की आधी अंड असा वाद नाहीये. आधी डेरिव्हेटिव्ह आणि मग इंटिग्रेशन. कॉसेक्सचं इंटिग्रल साइन एक्स का? बिकॉज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉसेक्स. बरोबर? नेक्स्ट इथे मेसेज लिहिलं नोट ऍज ddx ऑफ साइन एक्स इज कॉसेक्स, antiderivative of cos x with respect to x is sin x. खरं sin x प्लस c पाहिजे, पण मला हा पॉइंट समजून सांगायचा होता म्हणून मी sin x लिहिलं. आता 8वा रिझल्ट मला खात्री आहे तुम्ही पूर्वी कधीही ऐकला नसेल. मी पण 4 वर्षापूर्वी ऐकला. ते एका विद्यार्थ्याचं ऑब्झर्वेशन होतं. त्यांनी छान एक 10-15 सम्स मला करून दाखवली की बघा सर, दिस इज ऍप्लिकेबल इन ऑल द केसेस. छान रिझल्ट आहे. इफ x प्लस y इक्वल टू k where x and y are natural numbers, then to get maximum value of x raised to n into y raised to n, divide k in the ratio of indices, म्हणजे n is to n. एक सोपं उदाहरण देतो. समजा नंबर आहे 10, 10. Divide 10 into 2 parts so that their product is maximum. सांगता येतील 2 नंबर 5 and 5 करून बघा. काही लोक म्हणतील 1 आणि 9 का नाही? 1 into 9 is 9. 2 into 8 16. 2 नंबर्स मधला डिफरन्स जसा जसा कमी होतोय तसा प्रॉडक्ट वाढतोय. मग तो जर डिफरन्स 0 झाला तर प्रॉडक्ट विल बी मॅक्सिमम. येस, 5 into 5 इज मॅक्सिमम. असं का घडलं रे? समजा 2 नंबर्स x आणि y आहे. वी वॉन्ट x into y means x raised to 1 into y raised to 1. So indices are in which ratio? 1 is to 1. So divide in equal parts.
इज दॅट क्लिअर? आणि म्हणून तुम्ही हे एक अप्रिशिएट कराल की अमंगस्ट द रेक्टँगल्स विथ गिव्हन पेरिमीटर, amongst the rectangles with given perimeter, square has the greatest area. Why? Because all sides are equal in that case. Next, 9वा पार्ट महत्वाचा आहे. अनेकांना या टॉपिक विषयी भीती असते. कोनिक्स. कोनिक्स म्हणजे सेक्शन्स ऑफ अ डबल राईट सर्क्युलर कोन. कॅन यू टेल मी, सर्कलला आपण कोनिक म्हणू शकतो का? Yes or no? Yes, very good. Circle is a conic. पण तुम्ही जे अभ्यासता कोनिक सेक्शन त्यात सर्कल नाही इन्क्लूड केलेलं. पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला इन्क्लुडेड. Why? Because these are defined using focus directrix property. Eccentricity. If E is greater than 1, conic is ellipse or hyperbola? Parabola. But if E is greater than 1, conic is neither ellipse nor parabola, it is a hyperbola. If E equals 1, then conic is a parabola. मला असं वाटतं इथे बसलेल्या प्रत्येकाने उद्याचं वेबिनार जे पॅराबोलावर आहे ते अटेंड केलं पाहिजे. निखिल सर पुन्हा शेवटी सांगतीलच कसं अटेंड करायचं. अदरवाईज काही लोक उद्या दुपारी 2 वाजता इथे येतील, तर तुम्ही तुमच्या घरनं इंटरनेटचा उपयोग करून ते अटेंड करायचंय कोनिक्सवर. त्यातला पॅराबोला पार्ट उद्या आपण घेणार आहोत. तर इथे असं मी लिहिलंय, रिमेंबर ऑल द रिझल्ट फॉर इलिप्स एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. का बरं? कारण टू गेट रिझल्ट फॉर सर्कल रिप्लेस बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. बघा बरं, इलिप्सच्या इक्वेशन मध्ये बी स्क्वेअरच्या ऐवजी ए स्क्वेअर लिहा, यू गेट सर्कल. इफ यू रिप्लेस बी स्क्वेअर बाय मायनस बी स्क्वेअर यू गेट हायपरबोला. स्पेशली टँजन्सीचे जे 4 पार्ट्स आहेत इलिप्स साठी ते लक्षात ठेवा. यू कॅन ऑब्टेन द रिझल्ट फॉर सर्कल अँड हायपरबोला. फॉर पॅराबोला यू हॅव टू रिमेंबर रिझल्ट सेपरेटली. 10वा रिझल्ट बघा, लेंथ ऑफ इंटरसेक्ट मेड बाय द सर्कल ऑन एक्स ऍक्सिस इज व्हॉट 2 into root of g square minus c and on y axis 2 into root of x square minus c. समजा फॉर्म्युला माहिती नसेल तर काय करायचं बरं? यू शुड नो द कन्सेप्ट ऑफ इंटरसेक्ट. सपोज सर्कल कट्स एक्स ऍक्सिस इन द पॉइंट्स ए अँड बी. लेंथ ए बी इज द लेंथ ऑफ इंटरसेक्ट. मग ए अँड बी चे कोऑर्डिनेट्स मिळवा. कसे मिळवायचे? ए अँड बी लाय ऑन एक्स ऍक्सिस, सो देअर वाय कोऑर्डिनेट्स आर 0. Put y equal to 0 in the equation, you get a quadratic equation in x. Its 2 roots are the x coordinates of the points of intersection and so on. पण ही हमारी करण्याऐवजी you can use this formula to get the answer in few seconds. Next. आता वेगवेगळी पुस्तकं बाजारात अवेलेबल आहेत. एडनेक्सच्या वेबसाईटवर पण खूप शॉर्टकट मेथड दिले, पण मी सगळ्या शॉर्टकट मेथड यूज करायच्या विरोधात आहे. याचं कारण इट इज डिफिकल्ट टू रिमेंबर 1000+ सिंपल थिंग्स. तर मी स्वतः एका पब्लिकेशनच्या टेक्स्ट मधल्या शॉर्टकट मेथड्स मोजल्या. 22 टॉपिक्स मिळून साधारणपणे 900 ते 950 या रेंज मध्ये शॉर्टकट मेथड्स आहेत. काही गरज नाही आणि भरपूर वेळ आहे. 90 मिनिट्स आर अवेलेबल आहे. ओनली 50 संसार्ग आहे. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही वेळेवरच मिळवल्या पाहिजेत आणि दॅट मच टाइम इज अवेलेबल. त्यामुळे मोजक्या शॉर्टकट मेथड तुम्ही लक्षात ठेवायचे. बोर्डाची सम्स केली असतील तर ती तुम्हाला माहिती आहे, त्यांची आन्सर्स लगेच येतील. अदरवाईज कॅल्क्युलेशन तुम्ही केली पाहिजे. आता प्रिपेअर ऑल स्टँडर्ड फॉर्म्युली. सगळी स्टँडर्ड फॉर्म्युली तुम्हाला बाय हार्ट पाहिजे. आता अनेक लोक विचारतात की फक्त 12वीचं सिलेबस आहे का? माझ्या मते 11वीचं पण सिलेबस आहे. 2 वर्षापूर्वी एक सीईटीचा प्रश्न होता, e⁵ log x चं इंटिग्रल विचारलं होतं. e⁵ log x. मग मला सांगा हे सम हे 11वीचं सम आहे, तुम्हाला लॉगॅरिथम आलं पाहिजे. आता जर मी सांगितलं तर तुम्हाला एक्झॅक्शन वाटेल. log 2 एका मुलांनी वाचलं 1090. log2 he took it g as 9 आणि म्हणतो 1092. न्यूटन पण त्याला मदत करणार नाही कॅल्क्युलेशन मध्ये. आणि 10वीचे मार्क्स किती? 85 to 90%.
11वीत मेहनतच घेतली नाही. त्यामुळे आपटे सरांचं एक वाक्य मला खूप आवडतं की 10वीचे जे मार्क्स आहेत तुमचे ते बाळचं नाही, ही सूज आहे. पण मग नंतर लक्षात आलं हेही वाक्य मुलांना समजून सांगायला लागतं, कारण त्यांना बाळसं पण माहित नाही, सूज पण माहित नाही. एनिवे, हा आता चर्चेचा विषय नाही, पण 11वीचे हे टॉपिक्स केले पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की 5 log x म्हणजे log of x raised to 5 and e raised to log fx is fx. मग तुम्हाला कळलं पाहिजे की e raised to 5 log x is e raised to log of x raised to 5, which is just x raised to 5. And what is integral of x raised to 5? It is x raised to 6 upon 6 plus c. मला सांगायला कठीण सम होतं का? नव्हतं. पण 11वीचं सिलेबस पण सीईटी साठी आहे, आपण ते विसरतो. त्यामुळे मी तर म्हणेन अजून एक 30 दिवस आहेत ना, सम्स करायला वेळ नाही, पण 11वीतले जे टॉपिक्स आहेत त्यातले रिझल्ट लिहून काढा. लिमिटचा एक सम आहे, आन्सर आहे 1 + 2 + 3 up to n. ऑप्शन मध्ये ते दिसणारच नाही, कारण 1 + 2 + 3 up to n is sum of the first n natural numbers. It is sigma r, which is n into n plus 1 upon 2. म्हणजे तुम्हाला आलंच पाहिजे. डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज त्या तुम्हाला माहिती पाहिजे. फारसं लागत नाही, पण कॉम्प्लेक्स नंबर ओमेगा, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी 1 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0 हे जर माहिती असेल तरच मॅट्रिक्स सम करता येईल. आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणजे काय माहिती पाहिजे. अनेक लोकांच्या मनात आलं असेल की हो ते डिटर्मिनंट मध्ये असतं ते. अरे डिटर्मिनंट आणि डिस्क्रिमिनंट हे वेगवेगळे शब्द आहेत. डिस्क्रिमिनंट इज रिलेटेड टू क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0. या इक्वेशनची रूट्स कोण, त्यांचं नेचर कोण डिटर्मिन करतं? b² - 4ac, which is called as discriminant. You won't believe, but theory of quadratic equations is required in tangency part in conics. Line is tangent. मग quadratic equation मिळाल्यावर तुम्हाला कळलं पाहिजे की अरे line is tangent. So roots of the quadratic equation must be equal. So delta, that is discriminant, must be 0. त्यामुळे या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या क्लिअर पाहिजे. त्यानंतर मी असं लिहिलंय, प्रिपेअर ऑल बोर्ड सम्स फॉर द लास्ट 5-6 इयर्स. हे अतिशय आवश्यक आहे. 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, तेव्हा तर मी कॉन्फिडेंटली सांगायचो की ती सम्स करा. मी जसं नाही, कुठलाही मॅथ्सचा टीचर, यू विल मिनिमम स्कोर 80 मार्क्स. पण आता मात्र तसं चित्र नाही. बोर्डाच्या परीक्षेत विचारलेली सम्सची संख्या खूप नसते, वेगळी सम्स असतात. त्यामुळे असं नंतर नाही तर मला जो सर यू टोल्ड अस टू प्रिपेअर लास्ट 5-6 इयर्स क्वेश्चन पेपर, आम्ही तेवढंच करून गेलो आणि 80 ने आम्हाला 80 वेळ आली, तर तसं होऊ शकतं. त्यामुळे सगळा तुमचा अभ्यास तयार पाहिजे. पण निदान तेवढी सम्स तरी तुम्ही चांगली तयार करा. त्यातली एक 3-4 सम्स आली तर तुमचा वेळ वाचू शकेल. राईट ऍटलीस्ट 4-5 पेपर्स. खरा नंबर जास्त पाहिजे, 7 to 8. तर पेपर्स का लिहायचे? पहिला पेपर जेव्हा तुम्ही लिहाल, अनेकांना भीती असते की इंडेफिनिट इंटिग्रल मला काहीच जमणार नाही, व्हेक्टर नाही, प्रोबॅबिलिटी आय हॅवंट डन परम्युटेशन कॉम्बिनेशन इन 11th स्टँडर्ड मला नाही जमणार. पण 2-3 पेपर लिहिल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की अरे वाटत एवढं इंडेफिनिट इंटिग्रल डिफिकल्ट जात नाहीये. किंवा काही लोकांना असं वाटत असतं की आय रिक्वायर 3-4 मिनिट्स फॉर प्रोबॅबिलिटी, 5 मिनिट्स फॉर एलपीटी. पण पेपर सॉल्व्ह केल्यावर असं लक्षात येतं की फर्स्ट पेपर लिहिताना येस आय रिक्वायर्ड 5 मिनिट्स फॉर एलपीटी, पण एकदा प्रॅक्टिस झाल्यावर 3rd किंवा 4th पेपरला आय कुड कम्प्लीट दॅट इन जस्ट 2-3 मिनिट्स. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही 5-6 पेपर लिहिणं हे अतिशय आवश्यक आहे. आता काही लोकांचं म्हणणं असतं की आधी आम्ही सोपी सम्स करू. प्रत्येकाने ठरवायचं, मी त्याबाबत काही बोलणार नाही, पण काळजी ही घ्यायची आहे. अनेक लोक पहिली 10 सम्स करतात, मग 11 सम करत नाही, डायरेक्टली 38 सम करतात. ते करतात नाही बरोबर, आणि त्याचा आन्सर 11th मध्ये लिहितात. खूप परीक्षा यासाठी द्यायच्या. आता तुम्ही या चुका करा म्हणजे फायनल पेपर मध्ये करणार नाही. बरं, लिहितात तर लिहितात, मग त्यांच्या लक्षात येतं गडबड झाली, मग उगीच काहीतरी व्हाईटनर लाव,
मी एका विद्यार्थ्यांनी ही नोट लिहिलेली बघितली आहे की माफ करा चुकून मार्क केलं, आता दुसरं मार्क केलेलं बघा वगैरे वगैरे. तर कम्प्युटर थ्रू चेक केलेलं आहे, त्यामुळे एकदा गेला बाण सुटलाय, चान्स गेलेला आहे, त्यावर वेळ वाया घालवू नका, पुढचं सब तुम्ही करूया. आता या आणि अशा अनेक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. AIEEE ची परीक्षा अनेक लोक देणार असतील. AIEEE परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे, तर मग ती परीक्षा देऊन आल्यावर अनेक लोक सीईटीचे पेपर सोडवता नाही ते त्यांच्या मनात असतं आणि मग म्हणतात की आय एम नॉट कॉन्फिडंट अबाउट दिस, सो आय वोंट अटेंड दिस. फॉर MHT CET एक्झाम निगेटिव्ह मार्किंग इज नॉट देअर. त्यामुळे जी सम्स तुम्ही कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करू शकता ती सोडून झाल्यावर तुमच्याकडे मॅथमॅटिक्स साठी वेळ असणार आहे. एलिमिनेशन टेक्निक वापरून काही लोक म्हणे वेगळे टेक्निक वापरतात, झिगझॅग, ABCD BCBA, असे लोक इथे प्रेझेंट नाही आहेत असं मी समजतो. असे लोक कुठलाच प्रोग्राम अटेंड करत नाही, एकदम सीईटीचाच पेपर देतात. तर एलिमिनेशन टेक्निक म्हणजे 4 पैकी बाबा ही 2 नक्की नाही हे तुम्ही ओळखू शकता, मग त्या 2 पैकी त्यातल्या त्यात जे बरोबर तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही टिक केलं पाहिजे. असं टेक्निक वापरलं तर सगळे 50च्या 50 प्रश्न ते तुम्ही अटेंड करू शकता. मला असं वाटतं मॅथमॅटिक्स विषयी एवढं पुरेसं आहे. खरं सांगण्यासारखं खूप आहे, पण अजून फिजिक्स विषयी पण तुम्हाला अभ्यासर सांगणार आहे आणि इन जनरल काही जर तुमचे प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता. पण त्यापूर्वी मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतो, उद्या 2 ते 3 पॅराबोला या टॉपिकवर मी वेबिनार घेणार आहे. वेबिनार याचा अर्थ ऑनलाईन सेमिनार. त्यासाठी तुमच्या घरी कम्प्युटर आणि इंटरनेट असणं आवश्यक आहे. तुम्ही फ्री अकाउंट क्रिएट करायचंय. एकदा फ्री अकाउंट क्रिएट केलं की तिथे पुढे वेबिनारची लिंक असेल, त्यावर क्लिक करा सो दॅट यू कॅन अटेंड टुमॉरोज वेबिनार ऍट 2. यू शुड लॉग इन ऍट 1:45. बाकी इन्स्ट्रक्शन तिथे तुम्हाला मिळतील. वेळ खूप कमी आहे असं सगळेच लोक म्हणतात आणि आहेही कमी. तर 1-2 दिवसापूर्वी वाचलेलं वाक्य मला आठवलं ते सांगतो. त्यात असं दिलं होतं त्यांनी, The bad news is time flies. The bad news is time flies, but the good news is you are the pilot. तर उरलेल्या वेळाचा तुम्ही खूप चांगला उपयोग करा. तुम्हाला परीक्षेत मी असं म्हणणार नाही की 90+ मार्क्स प्रत्येकाला मिळत. तुमच्या कपॅसिटी एवढे आणि तुम्ही जेवढा अभ्यास केलाय तेवढे मार्क्स तुम्हाला मिळत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद राणारे सर.